नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना स्त्रियांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। 2025 मध्ये पहिला मार्गशीर्ष गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी आहे आणि असे 4 गुरुवार आपल्याला पूजा करायची आहे। शेवटच्या चौथ्या गुरुवारीच उद्यापन देखील करायचे आहे। मार्गशीर्ष महिन्यातील व्रत कोणी करायचं, कसं करायचं, त्याचप्रमाणे मासिक धर्म आला, मासिक पाळी आली तर काय करावे, सुतक असेल तर काय करावे, या दिवशी केस धुवावे का, त्याचप्रमाणे आपण पहिल्या दिवशी जो नारळ पूजेसाठी वापरणार आहोत तोच नारळ प्रत्येक गुरुवारी वापरावा का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की पहिल्या गुरुवारी जो आपण नारळ वापरतो तोच नारळ आपल्याला प्रत्येक गुरुवारी वापरायचा आहे का। शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म आला तर उद्यापन कधी करावे, त्याचप्रमाणे एखादा गुरुवार बाहेर गावी जायचं असेल तर उपवास, पूजा कशी करायची, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। अजून एकदा सांगते, प्रत्येकाच्या घरी जे काही नियम आहेत ते प्रत्येकाच्या घरचे वेगवेगळे असू शकतात, तर काहीही हरकत नाही। प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार प्रत्येकजण योग्यच असतो असं आहे। तर ही जी माहिती मी सांगते फक्त आपल्याला एक प्रकारची माहिती असणं गरजेचं आहे। असं नाही का होत की आपण एकमेकींना विचारत असतो की काय करावं काय नको, तर तसंच मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या प्रश्नांची उत्तरे नेमक्या थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करते, बस बाकी काही नाही आहे। तर एक माहितीच्या स्वरूपात तुम्ही जे प्रत्येक व्हिडिओ आहे ते घेऊ शकता असं मला सांगायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष महालक्ष्मी मातेचे गुरुवारचे व्रत पूर्ण मनोभावे आणि श्रद्धेने केल्यास देवीची कृपा होते व मनोकामना पूर्ण होते। विवाहित स्त्रिया आपल्या सुखी संसारासाठी, कुटुंबात समृद्धी भरभराट व्हावी ह्यासाठी हे व्रत करतात आणि कुमारिका उत्तम वर मिळावा ह्यासाठी हे व्रत करतात। ज्यांनाही इच्छा असेल तो प्रत्येकजण हे व्रत करू शकतो। कुमारिका, विवाहित, विधवा पुरुष देखील हे व्रत करू शकतात। भावभक्तीने करा हे महत्त्वाचे। हे व्रत मार्गशीर्ष महिना सुरू होताच पहिल्या गुरुवारपासून सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करून याची सांगता केली जाते। जसं आपण श्रावण महिन्यात मांसाहार करत नाही तसेच मार्गशीर्ष महिन्यात देखील मांसाहार केला जात नाही, परंतु प्रत्येकाच्या घरात कटाक्षपणे नियम पाळले जातीलच असे नाही आणि आपण झेपतील तेवढेच नियम आपण पाळले पाहिजे। बळजबरीने आपण कोणता नियम पाळण्यास दबाव देणे योग्यही नाही। सांगण्याचं तात्पर्य एवढंच की इच्छाच नसेल तर कोणत्याही गोष्टीला काहीच अर्थ नसतो। ज्यांना मनोभावे पूजा किंवा कुठलीही गोष्ट करण्याचे ठरवले त्यासाठी मग ती व्यक्ती नियमाचे पालन मनापासून करतेच। म्हणूनच ज्यांनी ठरवले की पूजा करायची त्या प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण मार्गशीर्ष महिना मांसाहार करायचा नाही। त्याचप्रमाणे जर का महिलांना मासिक धर्म आला तर त्यांनी पूजा मांडणी कशी करायची, जर का पहिल्या गुरुवारी अडचण आल्यास किंवा कुठल्याही कारणाने पूजा करू शकत नसल्यास तुम्ही फक्त उपवास देखील करू शकता। जर कोणी घरातील व्यक्ती पूजा मांडणी करून देईल तर त्यांच्याकडून पूजा मांडणी करून मोबाईलवर कथा ऐकून आरती करून पूजा करून घ्या किंवा फक्त उपवास करा। याच पद्धतीने मध्ये कधी असंच झालं तर पूजा करू नका, उपवास करा। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जर शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी काही अडचण आली तर, मासिक धर्म किंवा अचानक कुठे बाहेरगावी जावे लागले तर तुम्हाला पुढे येणाऱ्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे। समजा काही अडचण आलेच, कधी काही होतं ना आपल्याला की कुठं बाहेरगावी अचानक जावे लागते किंवा शक्यच होत नाही, तर अशा वेळेस आपण जो पुढे जो गुरुवार येईल, पुढील मग पौष महिन्यामध्ये जो गुरुवार येईल त्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही उद्यापन करायचे आहे, कारण की हे एक व्रत आहे त्यामुळे उद्यापन करायचे आहेच तुम्हाला। त्यामुळे जरी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं जमलं नाही तर येणाऱ्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करायचं आहे। त्यानंतर महिलांनी केस धुवावे का, तर गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार आहे। या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो। या दिवशी सारखं अडगळ साफ करणे, घर साफ करत बसणे म्हणजे तुम्ही आधी घर स्वच्छ करण्यावर भर न दिल्याचे लक्षण आहे। एकतर तुम्ही गुरुवारी व्रताच्या दिवशी जास्तीची साफसफाई करत बसल्याने शांत चित्ताने पूजा, नामस्मरण देखील करू शकणार नाही। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात पूजेच्या दिवशी नेहमीप्रमाणे झाडून काढणे किंवा लहान मुले
असतील तर फरशी पुसून घेणे ही कामे करू शकता, पण शक्यतो बुधवारीच तुम्ही घर पूर्णपणे स्वच्छ करून घेणे जास्त महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे तुम्हाला घरातील कामे आणि पूजा मांडणी शांत चित्ताने पार पाडता येईल. पूजा करावयाची असलेल्या दिवशी अडगळीची कामे करण्यापेक्षा स्वच्छता आधी करणे कधीही योग्यच आहे. स्वच्छ घर हे प्रसन्नतेचे ठिकाण असते, त्यामुळे नेहमीच स्वच्छ घर ठेवावे. जेव्हाचे काम तेव्हाच करावे. महिन्यातून 2दा तरी घराला पूर्णपणे स्वच्छ करावे. जाळ्या जळमट होऊ देऊ नये. झाल्यास लगेच साफ करत राहावे. ज्या ठिकाणी पूजा करायची आहे तेथील जागा गुलाबजल शिंतोडे शिंपडून पुसून घ्यावी. आता ज्यांना मानायच्या आहेत ह्या गोष्टी ते मानू शकतात, किंवा ज्यांच्या घरी हे नियम पाळले जात नसतील तर त्यांनी नाही पाळले तरी चालेल. माझा म्हणण्याचा भाग एवढाच आहे की ज्या दिवशीही तुम्हाला पूजा करायची आहे त्या दिवशी अगदी डीप क्लिनिंग करायला काढू नका. आपलं असतं ना की ज्या दिवशी पूजा आहे त्याच दिवशी पंखे साफ करणे, जाळ्या जळमटं काढणे, ह्या गोष्टी करत बसू नका. जर तुम्हाला एखादी पूजा करायची आहे, जसं की नाही एखादा आपल्या घरी काही कार्यक्रम असलं की आधीच आपण साफसफाई ह्या गोष्टीकडे लक्ष देतो, पूर्व नियोजन करत असतो गोष्टींचे. अगदी त्याच पद्धतीने जेव्हाही असं पूजा वगैरे असते ना तेव्हा आधीच स्वच्छता आपल्या घरामध्ये असते. पूजाच काय, नेहमीच आपल्या घरामध्ये स्वच्छता नांदली पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वच्छ घर असणं म्हणजेच एक प्रकारचं तुमच्या म्हणजे घरातली जी स्त्री आहे ती एक प्रकारे तिचं घरामध्ये लक्ष असण्याचं लक्षण आहे. ज्या घरामध्ये नेहमीच अस्वच्छता नांदत असते याचा अर्थ आहे त्या घरातील स्त्रीचं घरामध्ये जास्त लक्ष नसल्याचं लक्षण आहे. लहान मुलं वगैरे असल्यामुळे घरामध्ये अस्तव्यस्त पसारा हे होऊ शकतो, पण कितीही लहान मुलं असली, काही जर असलं तरी लहान मुलं खेळून झाल्यानंतर आपण तिथं पसारा ठेवणे योग्यच असतं. त्यामुळे जमेल तितकं स्वच्छता ठेवायची आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, गुरुवारी केस धुवावे का? तर महिलांनी चुकूनही गुरुवारी केस धुवू नये. यामुळे गुरुग्रह कमजोर होत असतो, पतीच्या कामात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे बुधवारीच केस धुवून घ्यावे. आता अत्यंत आवश्यकता आहेच की जसं तुम्ही मांसाहार केला असेल बुधवारी, किंवा मासिक पाळीचा 5वा दिवस असेल, किंवा अजून काही कारणास्तव गुरुवारी केस धुवावे लागल्यास केस धुवू शकता, पण शक्यतो अशी आवश्यकता पडूच देऊ नये. तर अचानक गुरुवारी बाहेरगावी जायचे असल्यास सकाळी लवकर उठून पूजा मांडू शकता. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं आहे आणि पूजा मांडायची आहे, तर त्या दिवशी काय करावे, तर सकाळी लवकर उठून पूजा मांडू शकता, किंवा शक्य नसेलच तर मग नुसता उपवास देखील तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर उद्यापनाच्या दिवशी किंवा मधील जेव्हा गुरुवारचं आपलं व्रत चालू होतं तेव्हा मध्येच जर सूतक असेल किंवा काही अडचण आली असेल तर तेव्हा काय करावं, तर अशा वेळेस तुम्ही पूजा नाही मांडली तरी चालेल, उपवास केला तरीही चालेल, काही हरकत नाही. पण जर उद्यापनाच्या दिवशी सूतक असेल किंवा मासिक धर्म आला असेल तर काय करावे, तर येणारा जो पुढील गुरुवार आहे पुढील महिन्यातील पौष महिन्यातील तेव्हा तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. जर गरोदर महिलांना व्रत करायचं असेल तर त्यांनी फक्त पूजा मांडणी आणि कथा वाचून हे व्रत करू शकता. उपवास धरणे शक्य असेल तरच धरावे, नाहीतर धरू नये गरोदर महिलांनी. त्याचप्रमाणे आपण जो नारळ पहिल्या गुरुवारी कलशावर ठेवतो तोच नारळ 4ही गुरुवार कलशावर ठेवायचा आहे का? तर 2025 मध्ये व्रताचे एकूण 4 गुरुवार मिळणार आहेत आपल्याला पूजा करण्यासाठी. जर नारळ फुटला किंवा नारळाला तडा गेला असेल तरच तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायचा आहे, नाहीतर पहिल्या गुरुवारी जो नारळ तुम्ही कलशावर ठेवलेला आहे तोच नारळ आपल्याला शेवटपर्यंत वापरायचा आहे. आणि केल्यानंतर जो आपण नारळ देवीचं स्वरूप म्हणून वापरलेला आहे तर त्या नारळाचं नेमकं काय करावं, तर तो नारळ एकतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता, किंवा तुमच्या देवघरात तुमचं कुलदेवीचं स्वरूप म्हणून हे करू शकता, ठेवू शकता, किंवा मग एखाद्या लेडीजला तुम्ही नंतर कधी ओटी भरण्यासाठी सुद्धा तो नारळ तुम्ही वापरला तरी मला वाटतं काही हरकत नाही. मला असं वाटतं की जो आपण नारळ देवीचं स्वरूप म्हणून वापरतो तो नारळ फोडणे योग्य नाही, कारण की देवीचं एक स्वरूप, देवीचा एक मुखवटा म्हणून आपण तो नारळ बसवत असतो. आणि नारळ ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर आघात म्हणजे घाव घालून फोडावा लागतो, अक्षरशः काहीतरी वरून ठोकून फोडावा लागतो अक्षरशः, तर ते थोडं योग्य वाटत नाही. तर त्यापेक्षा तुम्ही तो विसर्जित करा नारळ, किंवा मग एखाद्याला
ओटी भरण्यासाठी सुद्धा तुम्ही तो वापरू शकता किंवा कुलदैवीचं स्वरूप म्हणून तुमच्या पूजा घरात ठेवू शकता. पूजेची मांडणी कधी करावी, सकाळी, दुपारी की संध्याकाळी, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी लवकर पूजा मांडून घेतली आणि संध्याकाळी पूजेचे जे व्रत आहे व्रताचं कथा वाचून नंतर रात्रीला नैवेद्य ठेवला तरीही चालेल, किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी दुपारनंतर पूजा मांडली तरी चालेल. 3-4 वाजता आपण पूजा मांडू शकतो. त्यानंतर लगेच व्रतकथा वाचून घ्यायची असेल तर वाचू शकता आणि रात्रीला तुम्ही नैवेद्य ठेवू शकता. अगदी तुमच्या वेळेनुसार आहेत सगळ्या गोष्टी, कारण की प्रत्येकाचा टायमिंग एकसारखा नसणार. कारण की कोणी नोकरी करणारा असणार, कोणाच्याकडे लहान मुलं असणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करून करू शकता. असं नाही की लहान मुले आहेत, लहान मुलं रडवत ठेवायची आणि पूजा, त्याला काही अर्थ नाही. मुलं असताना थोडंसं अवघड जाऊ शकतं, लहान मुलांचंही बघावं लागत असतं. तर लहान मुलं रडवून तुम्ही पूजा करा असं मी म्हणत नाही. लहान मुलांना आधी शांत वगैरे करा, त्यांचा आधी हे करा आणि त्यानंतर तुम्ही पूजा वगैरे मांडा. शक्य असेल तर उपवास करा, शक्य नसेल तर उपवास करू नका. अजून तुम्हाला शक्य नसेल अक्षरशः पूजाही मांडणं, हाताशी कोणीच नसेल किंवा काय, तरी तुम्ही मनोभावे अगदी हात जोडून प्रार्थना जरी केली देवासमोर की ठीक आहे माझ्याच्याने होत नाही आहे, बाकीची कामं आहेत किंवा काही कारणं असू शकतात प्रत्येकाची, तर एक लक्षात ठेवा, देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो, हे एक महत्त्वाचं असतं. आणि देवाची भक्ती करणं म्हणजे काय, एक प्रकारचं एकाग्रता स्वतःमध्ये निर्माण करणं. माणूस म्हणून स्वतःमध्ये चांगले गुण आत्मसात होत आहेत का, हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी ज्याला कळल्यानं तो एक उत्तम व्यक्ती म्हणून हे होत असतो. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा केव्हाही आपण जेव्हा देवाच्या याच्यात जातो, दारी जातो, मंदिरात जातो किंवा काय, आपला अहंकार, आपले ज्या काही गोष्टी आहेत त्या मागे ठेवून आपण तिथे जात असतो. तर हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, ज्या कळायला आपल्याला खूप दिवस लागत असतो किंवा अख्खं आयुष्यसुद्धा जातं. त्यामुळे पूजा करणे किंवा पूजा न करणे हा तुमचा सर्वस्वी स्वतःचा निर्णय आहे, पण चांगले गुण स्वतःमध्ये आत्मसात करत राहणे हे महत्त्वाचं आहे. तर त्याकडे तुम्ही जास्त भर दिला पाहिजे असं मला वाटतं. तर बघूया पुढचं. तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही सकाळी पूजा मांडू शकता आणि संध्याकाळी कथा वाचून नैवेद्य रात्रीला ठेवू शकता. तर गुरुवारच्या दिवशी करायचे काय आहे, उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आहे आणि आंब्याच्या पानाचे तोरण शक्यतो लावू शकता आणि रांगोळी काढा आवर्जून. रांगोळी ही शुभ मानली जाते, त्यामुळे रांगोळी काढा. त्याचप्रमाणे तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता, नामस्मरण करू शकता. जेवढे शक्य असेल तुम्हाला तेवढ्या गोष्टी तुम्ही करू शकता, असं काही हे नाही आहे. तर शेवटच्या दिवशी उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच करायचं आहे. नेहमीप्रमाणे जशी तुम्ही पूजा मांडता तशीच पूजा मांडायची आहे. एक किंवा एकापेक्षा जास्त बायकांना बोलवून तुम्ही हे व्रताचं जे सांगता आहे, उद्यापन आहे, ते करू शकता. फळ आणि व्रतपुस्तिका देऊन तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता. तर हे व्रत करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आचरण शुद्ध ठेवायचं आहे, कोणाचंही मन दुखवायचं नाही आहे. शक्य असल्यास प्राणीमात्रांना खायला द्या, कोणी उपाशी किंवा गरजू व्यक्ती आढळल्यास मदत करा. जेवढं शक्य असेल तेवढं आचरण चांगलं ठेवावे, तेही नेहमीच शुद्ध आचरण, मनात भक्ती, हेच सर्वात महत्त्वाचं आहे. हे कायम ध्यानी ठेवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.